तसं म्हणाय तिचं काही चुकलं नाही, ती तर जत्रेत होती. आज आमच्यातला मेनू आहे वांग्याची भरीत, बेसन, फोडणीचा राईस नाही, फोडणीचा नाही, तेच आता उद्या आणि बाजरीची भाकरी. आणि लता आंटीने त्या दिवशी ती हिरवा वांग केलतं ना, ते मला लय आवडलं लय. नाही त्याच्यामध्ये आता कांदा टाकायचा, लसूण चटणी टाकायची, लसणाची चटणी लसूण चटणी आणि मस्त असं काळं कुरकुरीत वांग घेतलंय याला. त्याला मस्त पैकी फोडणी द्यायची, तेल बी टाकून. आपलं तांदूळ घ्यायचं, तेल तांदूळ आणि लय नाही बारीक चिरलं तरी चालू. बेसनाला पण लागायचंय. तुम्ही काय बोला नाही, बोला की माणसं बोर होऊन जाते. हा खाल्लं की. आणि मित्रांनो, तुम्हाला आमचा विला दाखवू का? हे मित्रांनो, इकडे शिका नाही चाल का भावनान झोपल्यात. बाय हाय. इकडे पप्पांची रात्री झोपताना बी एक्सरसाइज चालू असते. आता काय सांगायचं तुम्हाला. मित्रांनो, मी आज आहे भांड्याचा वाढदिवस. एलपी लटांची भावनाने तुमचा फोन आहे का? एलपी म्हणून कोण आहे? एलपी हा. अयो मम्मी काय म्हणतोय ग? पप्पा तुमचा चेहरा दाखवा बघ. काय म्हणतोय रे, दाखव. तूच एकटा फिरायला गेला वय रे आम्हाला ठेवून, मग आम्ही बी आलो का नाही तुझ्या माग माग. मग आम्ही शिकू की तुझ्या गत परत ना फिरायला, घाटन दर्यान खोऱ्यान. आम्हाला नेलं नाही तो. नाही रे बाळा, तुझ्यासारखं कवा जमायचं आम्हाला. चल तुला लेत मग काय कलती दावती. चल लेत मग दावती तुला. अरे काय तुला सांगू, काय चाललंय तुझ्या राज्यात, तुला काय सांगू. थांब, कुठं गेलं माझा तो पुढचा कॅमेरा. हे बघ लेत मग बोल बघ. तू किती नट, पण आता तू बी नटलाय पण अशी. इकडं समीक्षा. हा बायको दाखव. हा माझी बायको. नाही ना, आता त्याला ती परत ती काय बसली ती. होय हा हा हा. आम्ही काय हा ही घेतलाय किचन वगैरे सगळं फॅमिली. हा लय झाली बस, लय झाली. काढून ठेव त्यातली थोडी. ती काय इकडे लता आंटीचं वांग्याचं बरीच चाललंय गोट. आणि गाण्याचा बर्थडे आज. पार्टी वय माझी वय नाही अजून, पण हाय चाललंय. हो इकडं पती कांदा कापती या. वर बघ. असं फिरायला येऊन कांदा कापून घेतात मामा. तुझ्याकडे आलेलं बरं. बघितलं का? हो इकडं बोका, नेनीचा बोका. हो लेत मा बायकल त्याला. होय होय, आम्ही हाय की नको काळजी करू कामात.
आता महाबळेश्वर मध्ये आलोय. आता सकाळ जर ना आम्ही लय फिरतोय. इंग्लिश स्पॉट बघायचं राहिलं. इंग्लिश स्पॉट बघू टाकते की. थांब रेशमाचं तोंड बघ दम. हे धर रे रेशमा त्याचं तोंड बघ. धर की त्याचं तोंड बघ. अगं धर की. बघा तरी लव्ह मॅरेज केले तुम्ही. निदान तोंड तरी बघा एकमेकांची. काय म्हणताय? बर बर. आंटी बेसल कांदा बघ. जिथं जाईल तिथं मित्राचं कुठलं माहिती काय. अगं बारामतीचे इथं नाही सॉरी महाराष्ट्रातले येते भाऊ. हे त्यांची फॅमिली आलेली पूर्ण. झालं बाय आमच्याला तिकाट होणार आहे आता. तू घे टाक. तिकाट होणार आहे. तिकडे या. महाबळेश्वरमध्ये बेसन करतोय आम्ही मैत्रिणीला. या जेवण करायला सगळेजण. आता पुढे तुम्हाला कसं काय भात कुकर कसा आहे बघा. आपल्या घरच्या कुकर सारखा आहे का नाही बघा बरं. आणि कढई बी आपल्या घरच्या कढई सारखीच आहे हो का. छान वाटते. पोरांनी काय झालं पावशीर म्हणून चपला आतमध्ये काढल्या त्याच्या. आता ह्याला अशी उकळी आली ना मैत्रिणींनो. आता ही मी गॅस कमी करते आणि नंतर हे ह्यातमध्ये असं वतायचं बेसन पीठ कालवलेलं. मग हे थोडंसं असं परत ना आता वाढवते. गॅस काय होतं विजतो या. आणि हे परत असं मिक्स करायचं. ह्याला फक्त ना हलवा लई फास्ट ही करावं लागतं प्रोसेस त्याची. यस म्हणजे गाठी होत नाहीत बाकी नाही काय. आता वाढवते थोडा. हे काय वास येतोय त्याचा इजल्यागत होतं या. अगं बाया हे लई लागलं ही व्हायला गुटू गुटू. आता गॅस कमी केला. खाली सांडलं. ह्याला आम्ही टाकले हिरवी मिरची कट करून टाकली आहे. आणि ह्याला एक 5 मिनिटं आहे ना असं झाकून ठेवायचं परातीने. मी कॅमेरा बंद करते आणि झाकून ठेवते. छुट्टियों के दिन है ये सुहाने जिधर भी जाएंगे उधर तुम सैपाक करेंगे साथी तेरा वो जो साथ तो हम करेंगे भाकरी थापेंगे भाजेंगे. आली कुठं पण आम्ही इथं झोपायला आलो आराम करायला. आता काय करायचं हिंडून मी यायचं. आता म्हणली होईल आता. म्हणली घरी झोपाय मिळत नाही. मग महाबळेश्वरला झोपाय आली आणि झोपा येऊन इकडे भाकरी थापत बसली. मी जात नाही ना तसलं कसलं बी खायला नारड्यात खाली. का जात नाही? चांगलं चुंगलं खायची सवय लागली ना असलं बेसनाने. बघायचं कसलं कसलं बनवलं? नाद करायचा नाही. अयो पोटाचं जाग होणार. अजून वांग्याचं बरी. वांग्याचं बेसन. हा जेवताना दाव तू. बाजरीची भाकरी. हा वांग्याची भात बरी. नपूस. अयो नपूस नाही नपीस. नपीस नक्कीच का नपूस काय नपीस. बाजरीची भाकरी वांग कांदा भरून लिंबू. हा 10 माणसं 10 माणसं आणि 100 माणसाचा हॉल घेतला ह्यांनी. हो का हो का. अशी पसरले ते कोण काय बघते. सगळी बिजी येतं. ह्यांना मोबाईल सोडून काहीच नाही. आणि ही माणूस असं सांगतात. पण आज विचार करा मोबाईल मुळे डोकं तुमचे बधीर होणार आहे का. एक दिवशी
एक दिवशी तुम्ही आहे ना एकामेकाला तुम्ही दगडी मारणार आहेत ध्यानात ठेवा. हा ईडीचा टकुरी फिरली का नाही ती म्हणणार मला मोबाईल दे नाही तर दगडच घालीन, मला मोबाईल दे नाही तर दगडच घालीन. हे असं तुम्ही करणार आहे. काय सांगा तुम्ही. हो का हे असा विला घेतलाय आम्ही महाबळेश्वर मध्ये. रानमाळा हॉटेलचे मालक हे त्यांचं आहे आणि आम्ही बारामतीतलं फेमस रानमाळा हॉटेल पिंटू होले चंदू होले ना ग चंदू होले ज्ञानदेव होले चंदू होले हा त्यांचे त्यांनी घेतलेलं आहे आणि आमची बारामतीचे लोक आलेले इथंच राहतात. वर सूर्यनगरीतली लोक वर आहेत. ही 3 मजली आहे आणि तुम्हाला उद्याच्याला आता ही झालं पहिल्या मजल्याचं, आता दुसऱ्या मजल्याचं धावणार आणि तिसऱ्या मजल्याचं. काय जणांना रूम स्पेशल पाहिजे असते त्या म्हणजे किचन सेपरेट, रूम सेपरेट, हॉल सेपरेट तसं वरती आहे आणि हे सगळं कम बॅक मध्ये. हा हे कॉमन जी लोक येतात 8, 10, 20 लोक येतात ही त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, हे करणे, झोपणे, कोण लोळणे, कोण टी व्ही बघणे, कोण मोबाईल चालवणे, हे सगळ्यांसाठी आहे. ही थोडक्यात लग्नाचं ह्याचं कसं कार्य असतं असं काम नाही इकडे. रोजच आहे. चला बघू आता उद्याच्या भागामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ओके गुड नाईट. आमचा ज्ञानोड्या सांगा कतलं झालंय ती बेसन बघितलं ना असं तोंडाला पाणी सुटते ना. सगळ्याचे सुटून मग आता काय करावं त्यांनी ग. ते म्हणून तिकडं बसल्या तो हा ना त्यांना माहित नाही अजून होईल आता. व्हिडिओ काढायला बघितलं म्हणजे आता भूकच लागली. जेवण आता झोप निवांत. अशा भाकरी झाल्यात. मोडले देऊ का बाळा तुझी. तर बेसन, इकडं वांग्याचं भरीत, लोणचं, तिकडं भात. चाललंय मस्त पैकी आता जेवण करत